वार्ड क्रमांक 20चे मनसे उमेदवार दिनेश सालवी सध्या आमच्यासोबत आहे. दिनेशजी, काय सांगणार, तुमच्या प्रचार यात्राची सुरुवात झाली आहे, कशा प्रकारचे प्रचार आहेत आणि काय मुद्दा घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार? महाराष्ट्र नवमान सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी यांचा युतीचा उमेदवार म्हणून मला या ठिकाणी संधी मिळाली. सर्वांचा आशीर्वाद मिळाले. सर्व माझे उद्धव साहेबांचे जे सैनिक आहेत, शिवसैनिक, यांचा सर्व सपोर्ट आहे. सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांना एक विश्वास आहे, कारण महाराष्ट्रावरती मुंबईवरती जे संकट आहे ते बघतात. त्यामुळे दोन ठाकरे आज एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र आलेले आहेत, एकत्र राहण्यासाठी आलेले आहेत. आणि जो मुंबईला येणाऱ्या काळामध्ये कसे पाहिजे, कारण जो त्रास होतो ह्या सर्वांनी पाहिलेला आहे, त्यासाठी आता सर्वजण आमचा सपोर्ट आहे या ठिकाणी. तुमच्या वार्डचा मुद्दा काय आहे? काय तुमचे आधी जे भाजपचे नगरसेवक होते ते काय काम केलेत, काय नाही केलेत, जे तुम्हाला करायचे आहे? नगरसेवकांनी फक्त भाजपने आश्वासनं दिलेली आहेत या ठिकाणी की आम्ही असं करू, आम्ही नोकऱ्या देऊ, 2 करोड नोकऱ्या वर्षाला देऊ. दिलेल्या असल्यात आज 11 वर्ष झाले 22 करोड नोकऱ्या मिळाल्या असतात. तर जवळजवळ एका घरात 4 व्यक्ती बोलत 88 करोड लोकांचा प्रश्न सुटला असता. आणि त्याच्या अगोदर पण नोकऱ्या 130 करोड 140 करोड ते आपल्या देशाची लोकसंख्या आहे. त्यामुळे हे नुसतं खोटे आश्वासन देतात. पैशात आता यांच्याकडे फक्त पैसे उरले, त्या पैशाच्या जीवावरती आता जे नाटकं सुरू होणार आहे. परंतु मुळात इकडचे जो प्रश्न आहे हा वॉर्डचा बोला तर आपण बोला ही चारकोपचा जो प्रश्न आहे, हा चारकोप जो बसला आहे आज मांजऱ्यापासून दहिसरपर्यंत आपण बघितलं तर चारकोप इंडस्ट्रियल इस्टेट हा मोठा प्रश्न आहे की रोजगार या ठिकाणी एकेकाळी जवळजवळ 3 लाख लोकांचा रोजगार चालायचा, म्हणजे 3 लाख परिवारांचं घर चालायचं या ठिकाणी. परंतु ते सर्व कंपन्या बंद झाल्यात. आज त्या ठिकाणी ज्या संकल्पनेचा कंपन्या बनल्या की रोजगार मिळावा, परंतु आता आपण बघताय लोक बेरोजगार झालेत. आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गांधीनगर भागात, या गणेशनगर भागात स्लम भाग आहे, या ठिकाणी छोटे छोटे कारखाने, लघु उद्योग आहेत. SRAच्या माध्यमातून झोपडपट्टीचा विकास होतोय, चांगली गोष्ट आहे. पण ते छोटे छोटे कारखान्यांचं काय होणार? जर एखाद्याला ज्याचा कारखाना आहे त्याला दुकान भेटलं तर चालेल, पण त्या दुकानामध्ये जे कारखान्यामध्ये काम करणारे 8-10 वर्कर्स आहेत त्यांचं काय? म्हणजे लाखो लोक अजूनही बेरोजगार होणार आहेत. SRAमध्ये असं काही प्रयोजन आलं पाहिजे की या कंपन्या, हे लघु उद्योग टिकले पाहिजेत या ठिकाणी. त्याच्यावरती हा शेवट राहिला. आता या ठिकाणी 20 नंबरमध्ये ग्राउंड नाही आहे, त्याच्यावरती पण आणि यांनी जे गटारी समस्या आहे, नुसतं हे लोकांनी पैसा खाल्लेला आहे. आता बघताय देशावरती, राज्यावरती नुसतं कर्ज करून देश चालवत आहेत. मुळात म्हणजे कळलं पाहिजे की घर गहाण ठेवून घर चालवलं जात नाही आहे, ज्या पद्धतीने कळलं नाही तर आपल्या मुळांबाळांचं संकट येणार. आणि हे सर्व ओळखत आहेत. हे आता यांचा डोळा आहे महानगरपालिकेवरती. एकेकाळी 2022पर्यंत बघा, शिवसेनेच्या ताब्यात महानगरपालिका होती, तर जवळपास आपल्याकडे 95,000 करोड रुपये महानगरपालिकेकडे FD जमा होते. आता किती उरलेत? जर तुम्ही बोलता तुम्ही विकास केला तर वाढले पाहिजेत ना पैसे, कारण 4 वर्ष तिथे प्रशासक होता मुंबई महानगरपालिकेमध्ये. देशात, राज्यात तुमची सत्ता होती, मग 4 वर्षात वाढवले नाहीत तुम्ही लोकांनी, कमी झालेले आहेत. आज 60,000 करोडच्या पेक्षा कमी, म्हणजे 30,000 करोड तुम्ही स्वतः खाले. आता राहिलेला तुम्ही जे पैसे त्याच्यावर डोळा आहे, कारण तुम्ही विकास करू शकत नाहीत. आता अहमदाबादमध्ये पण अहमदाबाद महानगरपालिका कर्जात आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेनी जवळपास 2022 पर्यंत 95,000 करोड जमा केलेले. म्हणजे आता हे राहिलेले पैसे खायसाठी हे लोक पुन्हा मुंबई, आणि मुंबई एकदा यांच्या ताब्यात गेली तर मराठी माणसाचं नुकसान होणार आहे. कारण मुंबई ही फक्त मुंबईतल्या राहणाऱ्या मराठी माणसाची नाही, तर मुंबईच्या कानाकोपऱ्यात जो मराठी तरुण आहे, जो उच्च शिक्षण घेऊन जो स्वप्न बघतात, त्याची स्वप्नाची नगरी आहे, त्यांच्यासाठी ही मुंबई राहिली पाहिजे. पण तुमच्या समोर जे उमेदवार आहे भाजपचे, ते जिल्हा अध्यक्ष पण स्वतः आहे, नगरसेवक पण होते, आणि ते सांगतात की हा माझा गड आहे, इथे फक्त भाजप येऊ शकते. जिल्हा अध्यक्ष होता, मग त्यांनी कळलं पाहिजे ना, जिल्हा अध्यक्ष म्हणजे त्यांच्यामध्ये पुन्हा तो नगरसेवकला उभं राहत नाही, मग दुसऱ्याला संधी दिली पाहिजे ना. यांना नुसतं मुंबई खायचंच आहे, जे काय आहे गुंडाळून जायचं आहे, या हिशोबाने चाललेलं आहे या लोकांचं. आणि कामं काय केले, कुठे होता? आज जेव्हा संकट आलेलं, आज मुद्दा नगरसेवक आमदार आपण का निवडतो की संकटकाळी कामाला येईल. जेव्हा कोविडची परिस्थिती 2020-21ला हे लोक कुठे होते? घरात. त्या वेळेला या ठिकाणी महाराष्ट्र सेनेचे सैनिक आणि उद्धव साहेबांचे सैनिक या ठिकाणी रस्त्यावरती उतरले. लोकांचं बिल, हॉस्पिटलचं बिल कमी करण्यासाठी बोला, शाळेची फी कमी करण्यासाठी तेव्हा रस्त्यावरती उतरले. किती लोक आमचे पॉझिटिव्ह झालेले आहेत. निकम साहेब पण पॉझिटिव्ह झालेले आहेत, मी पण पॉझिटिव्ह. आम्ही लोक का, जेव्हा आम्ही रस्त्यावर लोकांचे बिलं कमी करण्याचं आम्ही उतरलो. हे नुसतं जेवण डबे वाटत बसले
पण लोकांसह गरज होती तर हॉस्पिटलचं बिल कमी करणार, तेव्हा आम्ही उतरलेलो खाली. पण तुमच्या समोर भाजपसोबत काँग्रेस पण एक उमेदवार आहे, तुमची लढा कोणासोबत होणार आहे? बघा, इथे फक्त भाजप विरुद्ध महासमाज सेना, उद्धव साहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादीची काँग्रेस पार्टी यांचंच आहे. आता हे खोटं समीकरण हे लोकांचं चालू झालेलं आहे की मराठी म्हणजे इतर अमराठी लोकांचं वोट घेण्यासाठी सांगतात. हे लोक असा मराठी विरुद्ध अमराठी असा, हा मराठी विरुद्ध अमराठी विषय नाही, हा भाजप विरुद्ध मुंबईकरांचा विषय आहे. मुंबईकरांना आपली मुंबई वाचवायची आहे भाजपकडनं, हा विषय आहे. आता हे लोकांचं तेच चाललेलं आहे. कुठेतरी लोकांचं भावनांशी खेळायचं हे चालणार आता त्या लोकांचं. आणि पैसे आता बिहारला बघितलात, ॲन इलेक्शनच्या वेळेला आमिष दाखवलं, म्हणजे 10,000 हे लोकांच्या अकाउंटला टाकले वोट घेण्याचं. आता हे लोक पुन्हा लाडकी बहीण जी संपवली, एकदा 2019ला सत्ता घेण्यासाठी त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि त्याच्यानंतर काय, जेव्हा पहिलं तर सर्वांना दिलं, नंतर एक एक कमी कमी करत आता तर ज्यांच्याकडे बाईक आहे, गाडी करून असं जवळ आता 100%वरून 10% महिलांना भेटत असतील, तेही बंद झालेलं आहे. आता पुन्हा हे लोक सत्ता घेण्यासाठी दाखवतील, पैसे वाटतील पण, परंतु आता इकडल्या महिलांना सर्व कळलेलं आहे. कारण काल तुम्ही बघितलं असेल अमित ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेबांनी जे प्रेझेंटेशन दिलेलं आहे खरोखरच खूप चांगलं आहे. कारण मुंबई आज कॅन्सरसारखा रोग किती पसरत चाललेला आहे. पण तुमच्या वॉर्डमध्ये मराठी अमराठीचा मुद्दा चालणार आहेत का? कारण इथे पण अमराठी लोक बरेच राहतात. माझ्याकडे असला कुठलाच विषय चालणार नाही आहे. कारण मी कधी मराठी अमराठी हे कुठल्या जातीचा बघितलेला नाही. माझ्याकडे हिंदू येऊ द्या, मुस्लिम येऊ द्या, उत्तर भारतीय येऊ द्या, मी सर्वांचं कामं केले, लोकांनी माझं काम पाहिलेलं आहे. त्यामुळे इथे हा विषय ह्यांचा कितीही बडबडला तरी चालणार नाही. मराठी माणसं तर आज ठाकरेंच्या बाजूने आहेत, परंतु मुस्लिम असो या अमराठी जे आहेत उत्तर भारतीय त्यांनी पण पाहिलेलं आहे. जेव्हा संकट आलेलं तेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासाठी उतरलेले, त्यामुळे ते आता हे ठाकरे कुटुंबालाच मदत करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीशा, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.